नमस्कार. आज आपण बनवणार आहोत टेस्टी अशी मठरी. एकदम स्वीट डिश मस्त आणि झटपट बनणारी आपण मठरी येथे आज बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी आणि एकदम जबरदस्त दिसत आहे. रेसिपीला आपण येथे सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे एक बाउल. त्यामध्ये घ्यायचा आहे 1 कप मैदा. मैदा घेतला की त्यामध्ये आता घ्यायचा आहे थोडासा चिमूटभर सोडा, थोडंसं किंचितसं मीठ जास्त नाही घालायचं. 1 चिमूटभर घालायचं आहे आणि तूप मोहनसाठी आपण तूप घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. असं तूप घातलं की आपली मठरी ही एकदम मस्त कुरकुरीत बनणार आहे आणि खायलाही खूप टेस्टी अशी लागणार आहे. एकदम आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ हे ते बनलेलं आहे. आता घालायचं आहे त्यामध्ये पाणी आणि छान असं गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदीच घट्ट पण नाही आणि अगदीच पातळही नाही, असा गोळा बनवायचा आहे बघा. छान असं मळून घ्यायचं आहे मऊसूद. अशा प्रकारे आपण इथे छान असा गोळा करून घेतलेला आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं आपण हे असंच ठेवणार आहोत भिजण्यासाठी. आता इथे मी घेतलेलं एक कढाई, त्यामध्ये घ्यायचं आहे 1 कप पाणी आणि तोच सपाट कप आपण इथे साखर घेणार आहोत. आपल्याला इथे पाक बनवायचा आहे बघा आणि छान अशी साखर ढवळत राहायची आहे आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळत राहायची आहे. खूप जास्त घट्ट असा पाक नाही बनवायचा बघा. आपल्याला फक्त आपण जो गुलाबजामुनसाठी बनवतो तसा पाक बनवायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. थोडासा आपला पाक इथे तयार झालेला आहे बघा. आता आपण हे साईडला ठेवायचं आहे. आता इथे आपलं पीठही छान भिजलेलं आहे आणि ते छान असं पुन्हा एकदा मऊसूद मळून घ्यायचं आहे. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि आपण ज्याचा रोल बनवून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा प्रकारे छोटे छोटे गोळ्यांचा बनवून घ्यायचे आहेत बघा. कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली मठरी सगळी एका आकाराची बनली जाईल. मस्त. आता हे सर्व गोळे साईडला काढून ठेवूया. एकाच आकाराचे बनण्यासाठी आपण हे केलेलं आहे बघा. आता एक छान असा गोळा घ्यायचा आहे आणि एक छोटी चपाती त्याची आपल्याला लाटून घ्यायची आहे. मस्त एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे बघा. खायलाही खूप टेस्टी लागते आणि मस्त अशी भारी दिसते. छान अशी एक लाटी मी इथे लाटून घेतलेली आहे बघा आणि त्याला अशा प्रकारे आपण कट पाडत चालायचं आहे बघा. आपल्याला त्याचे लेयर्स पडले पाहिजे आणि छान असे दिसतात बघा. ते दिसायलाही खूप छान दिसतात. पूर्ण याच्या अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि आता एक साईड अशा प्रकारे हळूवार उचलायची आहे आणि सर्व बाजूंनी असं उचलत चालायचे आहे बघा ती. मस्त. आणि अशा प्रकारे उचलून घेतली की अशी एक सोबत सर्व गोळा करून घ्यायचा आहे. जास्त दाबायचं नाही बघा. एकदम हलक्यासर हाताने अशा प्रकारे त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. एक छोटी साईड दाबून घ्यायची आहे कारण ती निसटत नाही मग. अशा प्रकारे मस्त तुम्ही बघू शकता छान अशा लेयर्स पडलेले आहेत त्याला. जास्त दाबायचं नाही, हलक्या हाताने प्रेस करायचं आहे बघा फक्त. अशाच प्रकारे आपण सर्व मटेरियल येथे बनवून घेणार आहोत. आता येथे मी तेल ठेवलेलं आहे. तेलही छान असं तापलेलं आहे. आपण जी मटेरियल बनवलेली आहे ते यामध्ये सोडायचे आहे. जास्त त्याला आता हलवायचं नाही बघा. फक्त मटेरियल सोडली की 1, 2 ते 3 मिनटं अशीच ठेवायची आहे. मग नंतर थोडासा कलर चेंज झाला की मग हळूवारपणे हलवायचे आहे.
अशाच प्रकारे हलकासा ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असे खूप सगळे त्याचे पदर सुटलेले आहेत आणि आपण हेच आता पाकामध्ये सोडायचे आहेत. अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून पाक हा छानपैकी त्याच्यामध्ये मुरला जाईल. सर्व मटरी मी येथे तळून घेतलेली आहे आणि सर्व पाकामध्ये आपण सोडलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता एकदम दिसायलाही खूप मस्त आणि पाक त्यामध्ये मुरला की अतिशय जबरदस्त टेस्टी लागते. बघता तुम्ही बघू शकता आणि अशाच प्रकारे आपली मस्त स्वीट आणि खूप सगळी पदर सुटलेली मिठाई ही तयार आहे. बघा मैद्यापासून आपण ही मिठाई म्हणजेच मठरी बनवलेली आहे. डेकोरेशनसाठी आपण त्यावर घालणार आहोत पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्याही त्यावरती टाकलेल्या आहे. एन्जॉय.